कुस्त्या जोडणाऱ्यांचं कौतुक आहे. शैलेश शेळके, माऊली जमदाडे तयार रहा. अंकित विरुद्ध भारत मधने तयार रहा. दादा शेळके आणि तुषार डुबे सोबत. चला पटकन अमलेसा चला सोबत पटकन आकड्यामध्ये. अनेक वेळा ही कुस्ती झालेली आहे. मातीचा चिखल अंगावरती झालेला आहे, त्याच्यामधून पैलवान घडत असतो. मगाशी हाताचे कसोटे मानेवरती पडत होते तुषारचे. लोक म्हणत होते काय खपाखपा हसते. एक वैशिष्ट्य असतं आणि असंच हाताचे हातोडे मानेवरती पडायला लागले की हळूच कुठून तरी कान फुगत असतो. पैलवानाचा कान मुडा का होतो कुणी सांगेल का? बसलेली मंडळी कुजबुजायला लागतात, कानात सुपारी फोडतात. जर सुपारी फोडते असं कुणी म्हणलं तर शुद्ध थापा टाकते असं समजा. कान कसा लागतो शास्त्रीय कारण आहे का? कुस्ती खेळत असताना अंग गरम असते, शरीराचा ब्लड प्रेशर हाय लेवल वरती असतो. हाताचे कसोटे मानेवरती पडत असताना मनगटाचं जे हाड आहे ते मनगटाचं हाड मानेवर पडत पडत कधीतरी कान पण मध्ये येत असतोय. कानाच्या ज्या आतमधल्या वेन्स असतात ज्याला नसा म्हणतात त्या तुटतात आणि रक्त साकाळतं. काळांतरानं त्याच्यावरती मांस चढतं आणि पैलवानकीचं उघड सर्टिफिकेट मिळतं ज्याला कान लागणं म्हणतात. कुणी म्हणलं ना हे काळाची गरज आहे, लोकांना कळायला पाहिजे, नाहीतर सुपारी फोडून कान फुगावते. जर कुणी सांगितलं सपशेल टापा टाकते. लक्षात ठेवा, तालमीच्या मागून मी हिंडलेलं नाही ते लक्षात ठेवा. पैलवानकीचं उघड सर्टिफिकेट असं मिळत असते. महाराष्ट्र केसरीचा उल्लेख झाला, आता सांगितलं गणेश दादाने. केसरी हा शब्द का हो? केसरी हा शब्द त्याचा समानार्थी शब्द होतो सिंह. लक्षात ठेवा. आणि सिंह हा जंगलाचा राजा असतो, पर्यायानं तो प्राण्यांचा राजा असतो. महाराष्ट्राच्या कुस्तीतला राजा कोण? तो महाराष्ट्र केसरी. ही मामासाहेब मोहळांची संकल्पना, त्याच्यामधून आलेला हा महाराष्ट्र केसरी शब्द आहे. हिंद केसरीची निर्मिती त्यातून झालेली आहे. हिंदुस्थानचा सिंह कोण? हिंदुस्थानच्या कुस्तीतला राजा कोण? तो हिंद केसरी. बस अशा दोन काटा लढती चालू आहे. पलीकडे दोन्ही पैलवान घामे घोम झालेले. तगडी कुस्ती चालू आहे. पलीकड तुषार डुबे विरुद्ध सुबोध पाटील. हम भी कुछ कम नाही म्हणून दोन्ही पैलवान लढताय. तर समोर लागलेली कुस्ती आशिष होंडा विरुद्ध दादा शेळके. बस सजासजी घडत नाही. पैलवान म्हणजे काय? सळसळत्या रक्ताला उकळी फोडणारा, ऐन तारुण्यात मस्तीचा खोराक खाऊन साधू संतावनी राहून रोज लाल मातीचा घामाने चिखल करणाऱ्या त्या वीरांना शूरांना पैलवान म्हणतात. बस आणि समोर एकेरी पटाला लागलेला दादा शेळके. आशिष होंडा सावध लढतोय आणि पटाची पकड घेऊन कब्जा घेतोय दादा शेळके. दादा शेळके सोलापूर जिल्ह्याचा काय हो. सातारच्या अधिवेशन मध्ये दादा शेळके आणि किरण भगत अशी कुस्ती झाली होती सातारच्या अधिवेशन मध्ये 2022 ला. आणि दादा शेळके विजय झाला होता तिथं. दादा शेळके हा सोलापूर जिल्ह्यातला माढा तालुक्यातला टेंभुर्णी जवळचा बेंबळ्याचा पैलवान आहे. आणि आशिष होंडा छत्रसाल आखाड्याचा पैलवान आहे. महाबली सतपालचा पट्टा आहे. सतपाल वरून आठवण आली, एक दिल्लीचं वादळ, एक दिल्लीचं तुफान महाराष्ट्रात आलं होतं. कुणाची जोड आहे कळना आणि कुणाला 5 मिनिटाच्या पुढे सोडना. महाबली सतपाल अनेकांना आसमान दाखवलं महाराष्ट्रात येऊन, पण सलामी दिली रुस्तुम हरिश्चंद्र बिराजदार मामाने. 11 जानेवारी 1977 ला बेळगावला कुस्ती झाली आणि
हरिश्चंद्र बिराजदार मामाने चारी मुंड्या चित केलं त्या महाबली सतपालला. हरिश्चंद्र बिराजदार मामांची हत्तीवरनं मिरवणूक काढली कोल्हापूर मधनं. असे हरिश्चंद्र बिराजदार मामा. माझे सांगितलं चंद्र सूर्य आहे तोपर्यंत नाव अमर राहणार या लाल मातीच्या माध्यमातून. पैलवान कोण किती मोठा होईल कोण किती छोटा होईल ज्याच्या ज्याच्या नशिबाचा भाग. पण तालमीत गेल्यानंतर लाल माती शिकवत असते समाजात माणूस म्हणून कसा जगायचं याची शिकवण खऱ्या अर्थानं देत असते. माती आणि माता फक्त वेलांटीचा फरक आहे. जन्म देते ती माता आणि सांभाळ करते ती माती. माती शेती ही नाती ही नीती खऱ्या अर्थानं टिकवायची असते. बोला भारत. चला आखाड्यात या. भारत मधले आद्या शैलेश शेके माऊली जमनाडे पालार पीक से खदीरारे अनिकेत गुलिया. चलिए पहलवान. पृथ्वीराज पटेल तयारी लगा. हर्षवर्धन सदगीर महेंद्र गायकवाड धर्मेंद्र कोले. पैलवाननी अंग गरम केल्याशिवाय वॉर्निंग अप केल्याशिवाय कुस्ती करता येत नाही. थंड अंगाने लढायचं म्हणजे हातापाय लागण्याची शक्यता असते. गाडीला हिटर दिल्याशिवाय गाडी चालत नाही. तसं पैलवाननी अंग गरम केल्याशिवाय कुस्ती करता येत नाही. कुस्ती सोपी असते तर गल्ली बोळात सगळे शिवराज झाले असते सगळे पृथ्वीराज झाले असते सगळे बालारपिकच झाले असते. कुस्ती सोपी नाही. रोज लाल मातीचा घामाने चिखल करावा लागतो. पुढची कुस्ती कैलासवासी जयवंतराव बाबूराव गायकवाड यांच्या स्मरणार्थ मान्य श्री बंडूदादा गायकवाड नगरसेवक व मान्य श्री उमेददारा गायकवाड नगरसेवक यांच्यातर्फे रक्कम 1,05,000 म्हणजे कुस्ती रक्कम 1,05,000. गायकवाड परिवाराने त्याला कुस्ती लढायला मैदानात या. 1,05,000 रुपये इनाम. काय इनाम ठेवलाय पैलवान बोलवा सर. चला भारत मधले अनिकेत गुलिया. चले पहलवान जी जल्दी मैदान पे आए. आपकी कुश्ती भारत मधने के साथ है. अनिकेत चलिए पहलवान. पंजाब हरियाणा दिल्ली इराण कुठनं गोळा केलेत अजून. हे कसाब हे कौतुक मुंडवा ग्रामस्थांचा आहे. का जगायचं आणि कशासाठी जगायचं. सागर दादा खरोखर सागर दादा 10:15 वाजले. 10 मिनिटं कोण कोणासाठी थांबत नाही. पण 4 वाजल्यापासून प्रेक्षक जागा सोडायला तयार नाही. हे कौतुक हे कसब खऱ्या अर्थानं ग्रामस्थांचा आहे. प्रेक्षकांसाठीच कुस्ती प्रेमींसाठी एकदा टाळ्या वाजवायला. वा वा वा. टाळ्या करा जरा सर्वांनी. आणि हो टाळ्या करायला कोणीही कंजूसी करू नका. जीएसटी टॅक्स काही लागत नाही. जर टाळ्या केल्या तर समोरच्याला प्रोत्साहन मिळतं आणि आपल्या शरीरात ऊर्जा निर्माण होते. हे योगात सांगितलंय. सेकंड करा चला सेकंड करा. तुषार सेकंड करा. हाताचा कसोट असा मानेव पडल्यानंतर काय होईल दिवसात जास्त दिसतो. पैलवानाचा कसोटा पैलवानाने सहन करू लागला. बस बापू. भारत मध्ये गिरावागतचा पैलवान बारामती तालुक्यातला वाघाच्या काळजाचा पैलवान आहे हा भारत मध्ये. भारत आखाड्यात आलेला आहे. अनिकेत गुलिया आ गया. आ गया आ गया. अंकित गुलिया हाथ ऊपर कीजिए. हाँ शाबाश. चलिए सामने पहलवान जी. भारत भारत या पुढं.
कैलासवासी जयवंतराव बाबूराव गायकवाड यांच्या स्मरणार्थ बंडूदादा गायकवाड व नगरसेवक उमेश गायकवाड नगरसेवक यांच्यातर्फे 1,05,000 रुपये इनामाची कुस्ती. कुस्तीला सुरुवात होती. सलामी दिली जाते. शाबास, सलामी झाली. भारत मधने विरुद्ध अंकित गुलिया. आणि इकडं शेष वंडा आक्रमण झाला होता. दादाने हल्ला धुडकावला आणि दादा शेळकेने कब्जा घेतला. कुस्ती चालू झाली. चालू कुस्ती नंतर शैलेश आत्या माऊली नगरसेवक बंडूदादा गायकवाड आणि यांच्याकडून हनुमंतराव गायकवाड सर 500 रुपये आणि हलगी सम्राटाला 500 रुपये. कुस्ती कशी दिली जाईल आणि कशी दिली जाणार नाही याची समज हनुमंतराव गायकवाड सर दोन्ही पैलवानला समज देत आहेत. कुस्ती चालू झाली. दोन्ही पैलवानला समज दिलेली आहे. दगडी कुस्ती आणि इकडं हाताची नवंदर काढतोय दादा शेळके. नवंदर काढून किस्सा मारण्याच्या प्रयत्नात आहे दादा शेळके आणि अंकित गुलिया. भारत मधने कुस्ती चालू झाली. पापण्या कोणी मिटवू नका. पापण्या मिटाल तर आनंदाला वंचित राहाल. तेवढं स्पीड आहे त्या भारत मधनेच्या कुस्तीला. म्हणून म्हणतो वाघाच्या काळजाचा पैलवान. बोला. इकडं एकेरी पटाला लागला. भारत आणि कब्जा घेतोय भारत मध्ये. थांबणे त्याच्या रक्तातच नाही. तिचवर छाती असते पण सुपा एवढं काळीज असावं लागतं तेव्हा हे शक्य होत असत. 3 कुस्त्या चालू आहेत. 3 कुस्त्यांना 3 तज्ञ पंच आहेत. भारत आक्रमक झालेला आहे. भारत आणि इकडं दादा शेळकेनं कब्जा घेतलेला आहे आणि मानेतला कस काढायचं काम चालू केलेलं आहे. हाताचा घुटणा मानेवरती ठेवतोय आणि भारत कब्जा मजबूत करतोय. पापण्या मिटूच नका आणि पंतप्रधान सुभेदार हनुमंत गायकवाड आणि मैदानला खऱ्या अर्थानं रंगत आलेली आहे. माणसाला माणूस तटला. श्वास निकाल हे असं मोंडव्याचं मैदान. जीतने वालों की वावा, हारने वालों की भी वावा. कोई लक्ष्य मनुष्य के साहस से बड़ा नहीं, हारा वही जो लढा नाही. अहो कोणतंच लक्ष्य माणसापेक्षा मोठं नाही पण लढलाच नाही तर त्याला त्यातली मजा काय करणार हो. शाबास शाबास. तगड्या 3 कुस्त्या मैदान मध्ये चालू आहेत. डाव प्रतिडाव चालू आहे असं मैदान. खचाखच गच्च भरलेलं मैदान. भव्य आणि दिव्य असं मैदान. जोडीत जोड तोडीस तोड अशा कुस्त्या चालू आहेत. घुटना डावाची पकड घेतलेली. घुटना ठेवण्याचा आटोकाट प्रयत्न चालू आहे. काही घडू शकतं. हजारो प्रेक्षकांचे लक्ष कुस्तीकडे लागलेलं आहे. कुस्ती हाच ध्यास. कुस्ती हाच श्वास. कुस्ती हाच महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास. याच ध्येयानं आज लाखो रुपयाची उधळण कुस्तीवरती व्हायला लागलेली आहे. असं मैदान. दत्तात्रय हनुमंत चव्हाण यांच्याकडून कुस्तीची उत्कृष्ट कॉमेंट्री चालू आहे. त्याबद्दल 200 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. धन्यवाद दत्तात्रय चव्हाण. कुस्ती करा पैलवान.
किस्सा मारण्याचा प्रयत्न हुकलेला आहे दादा शेळकेचा आणि पुन्हा एकेरी पटाला लागतोय दादा शेळके. वा शबास शबास वा 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 करा टाळ्या करा टाळ्या. आता कळलं काटा लढत. सागर दादा बऱ्याच मैदानांवरती तोच म्हणून तोच सोनून तोच मनजित असतो, परंतु या मैदानात महाराष्ट्र विरुद्ध दिल्ली, महाराष्ट्र विरुद्ध हरियाणा सगळी काटा फोड लढतायत. त्याच्यासाठी कौतुक आहे. खऱ्या अर्थानं कुमार प्रफुल्ल रवींद्र कांबळे यांच्याकडूनही कुस्तीची उत्कृष्ट कॉमेंट्री चालू आहे. त्याबद्दल 500 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. चला सुबोध पाटील पैलवान सुबोध पाटील चला मैदान द्या. चला कुस्ती करा. शबास. हाणाहाणी करायची नाही. माऊली जमदारे हो हो माऊली माऊली एंट्री परत होते. एंट्री बघायला मिळली नाही प्रेक्षकांना. एंट्री बघावी कुणाची? माऊली चला माऊली आला माऊली आला माऊली. हाय बघ हाय बघ हो घेतले का पैसे आणि कब्जा घेतला समोर दादा शेळकेने. आशिष गोंडाचा पुढची कुस्ती नगरसेविका लताताई विष्णू धायरकर व श्री किशोर विष्णू धायरकर यांच्या सौजन्याने पैलवान माऊली जमदारे विरुद्ध पैलवान शैलेश शेळके 1,15,000 रुपये नावाची कुस्ती. 1,15,000 ही कुस्ती. यातली एक कुस्ती सुटल्याशिवाय झाल्याशिवाय ती कुस्ती चालू होणार नाही. जनमानसाची कन्फ्युजन व्हायला सुरुवात झाली. कोणती कुस्ती बघू? सगळ्याच काटा जोडल्या. बघणाऱ्याची बी वाव आहे, लढणाऱ्याची बी वाव आहे आणि देणगीदारांची पण वाव आहे आणि कुस्त्या जोडणाराची पण वाव आहे. वा. बाजार फिरल्याशिवाय बाजार भाव कळत नाही. तसं कुस्ती क्षेत्रात असल्याशिवाय कुणाची जोड कुठं, कुणाची कुस्ती कोणासंग घ्यावी हे कळत नाही. कुस्तीतले तज्ञ नसले तर कुस्ती अशा होत नाही. पण एक से बढ़कर एक कुस्त्या, एकाहून एक कुस्त्या आज पाहायला मिळल्या. मुंडव्याचं मैदान आणि कुस्ती सोडवली जाणार नाही. शैलेश शेळके मला वाटतं 2019च्या अधिवेशनानंतर शैलेश आणि माऊलीची कुस्ती पहिल्यांदा मुंडव्यामध्ये लागते. किती वर्षानंतर? 4 वर्षानंतर. आज मुंडवेकरांसाठी जरा टाळ्या होऊन जाऊ द्या. तब्बल 5 वर्षानंतर 3 जानेवारी 2020 ला ही कुस्ती झाली होती. 20 ला झालती. 19च्या एंडिंगचं अधिवेशन 20 ला झालं बालेवाडीला. कारण 3 जानेवारीला यांच्या कुस्ती दिवशी मी पोरगी बघायला गेलो लग्नासाठी. त्याच्यामुळे मला तारीख देण्यात आहे. आणि खऱ्या अर्थानं त्याच्यानंतर तब्बल 4 वर्षानंतर आज मुंडव्यामध्ये कुस्ती लागते. माणसं आयुष्यामध्ये ठराविक तारखा कधीच विसरत नाही. एक तर आनंदाचे क्षण नाही तर दुःखाचे क्षण. खऱ्या अर्थानं मुंडवेकरांनी तो योग आज साधून आणलेला आहे. खऱ्या अर्थानं कौतुक आहे. आला असं झालं की म्हणूनच तारीख लक्षात ठेवली. राहुल अप्पा चालवाद यांच्याकडून उत्कृष्ट कुस्ती कॉमेंट्रीसाठी 200 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. धन्यवाद. आणि खऱ्या अर्थानं हजारो कुस्ती शौकीन तो क्षण पाहण्यासाठी आचू उचलेले आहे.
वाटत नाही का की आपल्या घरामध्ये एखादं तयार व्हावं? गावामध्ये पलीकडून शैलेश शेके आखाड्यात आलेला आहे. प्रसाद गायकवाड एक सोडता अजून किती पोरं गावात आहेत? दोनकर साहेब, सागर दादा, वाटत नाही का की पुढची पिढी अजून एखादं तयार व्हावं? लाखानं वाढवताय वाटतंय तुम्ही, तुमच्या लेकराला कुठेतरी 100 1000 भेटावं असं वाटत नाही. बऱ्याच जणांना वाटतंय मी फक्त आपला असाच सांगतोय. गणेश दादा, मी MSc इकॉनॉमिक्स सेटनेट क्वालिफाईड आणि एका बँकेचा HR मॅनेजर सांगतोय. व्हाईट कॉलर लोक बसलेले असतील, लक्षात ठेवा. फर्ग्युसन कॉलेजचा ग्रॅज्युएट आणि गोखले इन्स्टिट्यूटचा पोस्ट ग्रॅज्युएट आहे. उगाच नाही सांगत, पण काळ आव्हानांचा आहे, गरजेचं आहे. शिक्षणातली व्हाईट कॉलरची लोक जर या खेळाकडे बघायला नाही लागली तर हा खेळ काळाच्या ओघामध्ये संपून जाते का काय अशी भीती निर्माण होते. आणि 2012ला ती भीती निर्माण झाली होती, परंतु ऑलिम्पिक मध्ये कुस्ती हा खेळ टिकला. काळाची गरज आहे. कुणी म्हणत असेल की आमचं वर्ग शाळेत जातं, CBSE ला जातं, इंटरनॅशनल स्कूलला जातं, जाऊ नका असं आमचं म्हणणं अजिबात नाही. शिक्षणाबरोबर खेळ साध्य करता येतो. कारण जर तुम्हाला शाळेमध्ये 80% मार्क पडत असतील तर ते 80% राहतात. पण तुम्ही जर खेळ प्रामाणिकपणे 100% देऊन झाले तर खेळातले 100% आणि तुम्हाला इकडं 50% पडू द्या, ते 150% होत असतात. आणि 150% 80 पेक्षा कधी जास्त असतात. आमचे केचे सर आहेत, दोन्ही पोरं तालमीमध्ये आहेत, स्वतः व्यवसायामध्ये सेटल आहेत, पण दोन्ही पोरं तालमीत आहेत. दोघंही चांगल्या इंग्लिश मीडियमला शिकतात. शबास तुषार, शबास सुबोध पाटील. अरुण कुमार, संभाजीराव खोदे यांच्याकडून हलगीवाल्यांसाठी 200 रुपयाला हलगीवाले घेऊन जाणे, झटका होऊन जाऊ द्या. पळत जायचंय तसंच यायचंय. शबास. आणि कशासाठी? आणि भिडतो, काळाची गरज आहे. आणि कुस्ती का टिकायला पाहिजे, का वाढायला पाहिजे? कारण मोहनना इंग्रजांनी ह्या खेळाला जाणीवपूर्वक बदनाम केलं, लक्षात ठेवा. आणि घिस्सा, हो, दादा शेळके आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुल अर्जुनी पुरस्काराचे मानकरी काकासाहेब पवारांचा बट्टा विजय झाला. आशिष हुड्डावरती विजय मिळवला. पुढची कुस्ती, चला आकड्यावरती या. शुभम संजय होले यांच्याकडून उत्कृष्ट कुस्ती कॉमेंट्रीसाठी 200 रुपयाचं बक्षीस. धन्यवाद. सागर दादा पाहुणे बोलवा आता. खऱ्या अर्थानं किशोर शेठ, विष्णुपंत धायरकर आणि मित्र परिवार चला. माऊली आला, शुभम शितनाळे आलेला आहे. चला मान्यवर किशोर धायरकर. जयदीप पाटील विरुद्ध शुभम शितनाळे अशी कुस्ती होईल. आता एक कुस्ती राहिलेली. सागरदा, पैलवान शुभम शितनाळे. सागर दादा तुमचीच कुस्ती. आता आम्ही नाव पुकारतो तुमचं. चला. सागर कोदरे, स्वप्नील अविनाश कोदरे यांच्याकडून कैलासवासी अविनाश खंडेराव कोदरे यांच्या स्मरणार्थ 81,000 रुपये इनामावरती कुस्ती लागते. बस चालेल, तुम्ही निर्णय घेताल. पलीकडची तुषार डुबे विरुद्ध सुबोध पटेल कुस्ती गुणांवरती लागते. जो पहिला गुण घेईल तो विजय. चड्डी पकडायची नाही, बाहेरचा गुण दिला जाणार नाही. पूर्ण 1 तास कुस्ती चालू आहे तुषार आणि सुबोधची.
शबास तुषार, शबास सुबोध. आणि पटाला लागतोय सुबोध. ओ छातीचा बोजा पट्टीवर टाकला आणि पुन्हा समोरासमोर आणि इकडे सलाम लढते. शुभम शिंदे विरुद्ध जयदीप जग्गी. आणि पंचाचा निर्णय अखेरचा. पंचाचा काय निर्णय असेल तो द्या. रोहिदास तुमचा काय निर्णय तो सांगा तिथं. हा हात वर करून द्या. चला काय निर्णय असेल तो द्या. हा दिलाय. चला सुबोध पाटील गुणांवरती विजय झालेला आहे. चला पुढची कुस्ती लागते इकडं. वाह, सुबोध पाटीलला पंचाने विजय घोषित केलेला आहे आणि कुस्तीला सुरुवात होते. कुस्ती लागते. लागत असलेली कुस्ती शुभम शिंदे, शिवरामदादा तले आणि जयदीप जग्गे अशी कुस्ती चालू होते. दोन कुस्त्या चालू आहेत आणि भारत आक्रमक झाला. भारतने कब्जा घेतला. खरोखर अतिशय भव्य आणि दिव्य असं मैदान. धैर्यशील भैया गायकवाड यांच्या मनाला आनंद वाटो. धैर्यशील भैया गायकवाड यांच्याकडून उत्कृष्ट कॉमेंट्रीसाठी 1000 रुपयाचं बक्षीस आमच्यासाठी आलेलं आहे. कुस्तीची कॉमेंट्री ही वस्तुस्थिती समोर काय चालू आहे हे योग्य टायमिंगला आठवावं लागतं. त्याच्याबद्दल काय बोलायचं, कसं बोलायचं हे वटवावं लागतं. नंतर प्रेक्षकापुढे पटवावं लागतं. काय अंगलोट आलं तर मिटवावं लागतं. बोलणारा एकटा असतो, ऐकणारे अडेटर असतात. शब्द ही शस्त्र आहे. प्रत्येक शब्द विचारपूर्वक बोलावा लागतो. काना, मात्रा, वेलांटी, उकार आलेल्यापैकी कोण मुख्य नाही. सगळ्यांना बोलता येतं, पण त्या बोलण्यात काही दम असावा लागतो, दर्द असावा लागतो. पण म्हणतो कुस्तीची कॉमेंट्री आणि इतर खेळाची कॉमेंट्री यात बराचसाच फरक आहे. दोन तगड्या कुस्त्या चालू आहे. पलीकड भारतने कब्जा घेतलेला आहे. अंकित गोलियाचा समोर शुभम शिंदे पैलवानची कुस्ती लागलेली आहे. मैदान खचाखच गच भरलेला आहे. श्री क्षेत्रपाल काल भैरवनाथाच्या या पावन भूमीत मल्लयुद्ध झळकलेला आहे. चांगल्या कुस्त्या, जबरदस्त मैदान, भव्य आणि दिव्य असं मैदान. बोला बोला. पृथ्वीराज पाटील बोलू ना मैदान. पृथ्वीराज पाटील आत्या, हर्षद सदगीर आत्या आणि ओ वाहेगुरु 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 वाहेगुरु. शुभम शिंदे, शिवरामदादा तळी पुढे हिंद केसरी, महाराष्ट्र केसरी अभिजित कटकेचा पट्टा. कोल्हापूर जिल्ह्यातला पैलवान शुभम विजयी झाला. चला माऊली, शैलेश या पुढं. सागर दादा कुस्ती लावली. हो, पंचाचा निर्णय अखेरचा. चला कुश्ती आर या पार होना चाहिए. पीछे हटकर नहीं लड़ना, आगे बढ़कर कुश्ती करना चाहिए. पहलवान जी आप बहुत देर से आ रहे. भारत मरने का, महाराष्ट्र की कुश्ती का, मिट्टी का नाम बहुत बड़ा है. चलिए कुश्ती करिए. माऊली जमदाडे आलेला आहे, शैलेश आलेला आहे. पाहुणे आखाड्यामध्ये येतात. किशोर भाऊ विष्णू धायरकर, सौभाग्यवती लताताई विष्णू धायरकर नगरसेवक यांच्याकडून 1,15,000 रुपये इनामावरती ही कुस्ती लागणार आहे. वास महाराज, शबास अंकित गुलिया.
शाबास. बऱ्याच वेळा इंग्लिश येणाऱ्याला मराठी लिहिता येत नाही, मराठी बोलणाऱ्याला हिंदी जुळत नाही. तारीवरची कसरत असते. बस ऋषी पाटील बारामती काटेवाड यांच्याकडून उत्कृष्ट कुस्ती कॉमेंट्रीसाठी 500 रुपये हप्ते. भारत बंदचे हप्ते. अंकित गुलिया ते धुडकावतोय. एक खट्ट लढत डोळ्याचं पारणं फेडते. माऊली शैलेश चला. पंच म्हणून रोहिदास आप्पा आमले. ऋषी भैया गावडे काटेवाडी बारामती यांच्याकडून उत्कृष्ट कुस्ती कॉमेंट्रीसाठी 500 रुपयाचं बक्षीस. पक्का करा, पक्का केल्याशिवाय सोडायचं नाही. बोला. नगरसेविका लताताई विष्णू धारकर आणि किशोर विष्णुपंत धारकर यांच्या सदरी 1,15,000 रुपये नामाची कुस्ती. 1,15,000 रुपये नामाची. 1,15,000 रुपये नामाची कुस्ती लागते. आपले सर आणि पंच म्हणून